आपलं टी शर्ट आहे आल्या टी शर्ट ना हा राजा येतील त्यांचं पण सांग ए बाईला बाहेर दोनच आहेत किती घेतलेत बघ बाहेर तिसरा गेलाय बघ खालचं दोन्ही ओढलंच का घरांचा आपलं आलं काय रे सगळं बॉल पण अरे काय बोलतो काय नाही तर महत्वपूर्ण आजचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय निलगुण संघ नव्यानं या ठिकाणी यावर्षी दाखल झालेला हा संघ आहे. तर त्याच्या समोर एक ताकदवान संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. अर्थातच जय शिवराय पालकडवाडीचा संघ एक खऱ्या अर्थाने ताकदवान असा संघ आपण पाहतोय. रोहित सत्वे असेल, त्यानंतर जितू असेल, एक चांगली बॅटिंग सतीश असेल, एक चांगली बॅटिंग स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप देखील त्यांच्याकडे आहे आणि निश्चितच एक महत्वपूर्ण संघ आपला उद्घाटनीय सामना या ठिकाणी कार्याध्यक्ष चषकामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं जय शिवराय पालकरवाडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर एक सातत्याने दरवर्षी एक चांगल्या स्पर्धांचं आयोजन देखील होत असतं याच मैदानावरती. यावर्षी मात्र एक चांगलं ओपनिंग आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय निलेशजी तोंडे साहेब या ठिकाणी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदाची ही महत्वाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती उचलली. त्यांच्या माध्यमातून कार्याध्यक्ष चषक आणि या चषकाचं अनावरण आपण थोड्याच वेळात पाहिलं असेल मित्रांनो. एक चांगली स्पर्धा, चांगल्या दर्जाचं क्रिकेट आजच्या दिवसात या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल, यात तरी मात्र शंका नाहीये. पहिल्या षटकाची सांगता होतो 2 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण विकेट्स त्या ठिकाणी मिळवण्यात जरूर गोलंदाजाला यश प्राप्त झालंय. 3 षटकांचा सामना असेल. महत्वपूर्ण पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर आउटफील्ड मात्र सजवण्यात येत आहे. अर्थातच लेफ्ट राईट कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती आहे, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलण्यात टीम निलगुणचा संघ यशस्वी होईल का? चांगला चेंडू होता, अगदी गुडनेस पटवते चेंडू पडल्यानंतर हलकासा राईज देखील झाला आणि तदनंतर मात्र हा उचली घेणारा चेंडू फलंदाजाला काहीसा समजला नाहीये. अर्थातच आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव आलाय, गोलंदाज त्या ठिकाणी आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. येस इट इज. अगदी हलकासा ब्रश झाला बॅटला आणि तदनंतर यष्टीरक्षक यांनी मात्र कोणतीच चूक नाही केली. आणखी एक महत्वाचा फलंदाज
सज्ज झालाय. फटका हवेमध्ये आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगत असताना नोमॅन्स लँड मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 2 धावा आणखीन ऍड होतील धावफलकावरती. 4 धावा पाहायला मिळतात. चांगलं रोखलंय खऱ्या अर्थानं या दोन्ही बॅटर्सना गोलंदाजांनी. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं ना तर दूर पडतोय. अर्थातच चेंडूला हवेमध्ये लॉफ्ट करणं थोडस अवघड काम होऊन बसतोय बॅटर्स करता. मात्र ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी एक जाळं विणलंय ना त्या जाळ्यामध्ये आतापर्यंत या बॅटर्सना अगदी अडकवून ठेवण्यात हे गोलंदाज यशस्वी झालेले पाहायला मिळते. चांगला आहे. चांगला अडवा बॅटने यावेळेस स्क्वेअर पंचाच्या डोक्यावरून. लुकिंग ब्युटिफुल. इट्स लाईक गॉड. षटकार येतोय डिझेल असतो. यावेळेस सभेमध्ये आहे. जजमेंट मात्र इथं थोडस साहिल बहुधा असावा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. निश्चितच त्याच्या हातून हा झेल निसटला गेलाय. तद्वत मात्र आणखीन या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. 12 धावा. आता मात्र धावा यायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने ज्या धावांची गरज होती ना टीमला त्या धावा आता मात्र यायला सुरुवात झालेली आहे. सागर या बॅटर्सनं मात्र ते काम केलंय. नाकू टप्प्याचा चेंडू यावेळेस उचली घेतली. इथं कोणतीही चूक केली नाहीये. रोहितनं आणखीन एक निर्धाव चेंडू येईल आणि निर्धाव चेंडूनं षटकाची सांगता देखील होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती जोडले. मात्र या 12 धावा पुरेशा नसणार आहेत कारण समोर सतीश असणार आहे ज्याची बॅटिंग आपण पाहिली आहे साऱ्याने. पॉवर जनरेट ज्याच्या माध्यमातून सातत्यानं होत असते आणि मोठमोठे फटके अगदी लॉंग रेंजचे फटके मारण्यात जो यशस्वी होतो असा हा बॅटर्स आहे. त्याकरता टीम निर्गुण संघाला एक चांगलं टार्गेट इथं मात्र सेट करावं लागेल. तुम्हाला 25-30 धावा तर त्या बनवाव्याच लागतील. अजूनही 6 चेंडूचा निर्धारित खेळ शिल्लक असताना फ्लॉग ओव्हर मध्ये सतीश गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळेल. नॉर्मा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र फ्लाय स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय. अर्थातच आणखीन एक धाव त्या धावफलकावरती ऍड होत असताना 13 धावा. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आहे. एक नवीन हंगामामध्ये एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन नव्यानं जिद्दीनं उतरलेले हे सर्व 16च्या 16 संघ आज मात्र एक नवी आख्यायिका लिहिण्याकरता सज्ज झालेले आहेत. शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या 4थ्या पर्वाला सुरुवात झाली आणि ती देखील दिमाखात कार्याध्यक्ष चषकानं. पुन्हा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं पुन्हा एकदा संपर्क होऊ शकला नाहीये. सागर आहे. सागरच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार जरूर आलाय. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे मात्र त्याचं एक्झिक्युशन होणं फार गरजेचं आहे. आता खऱ्या अर्थानं टीमला धावांची गरज आहे. 13 धावा धावफलकावरती जोडल्या आहेत जरूर मात्र त्या पुरेशा नसणार आहेत. सोडून दिला यावेळेस पंच वळतायत. दोन्ही हात समांतर करतायत. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अंकेश डवले आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. तर आपण पाहिलं तर स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत मजीद चांगले सर. अर्थातच असोसिएशननं एक जबरदस्त निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. ऑनफिल्ड पंच जो निर्णय देते तो सर्वच खेळाडूंना त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. एक चांगला निर्णय त्या ठिकाणी. पंचांचा सन्मान करणं हे प्रत्येक खेळाडूंचं आद्य कर्तव्य आहे आणि हे खेळाडू सर्व पंचांचा सन्मान करत आलेले आहेत. यावेळेस जमिनीला घरंगळत चेंडू मात्र डीप मध्ये जात असताना 2 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या जातात आणि याच 2 धावा धावफलकावरती देखील ऍड होतील. 15-16 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अर्थातच 16 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय हे 3रं षटक मार्गस्थ आहे. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रेक्षक पण पाहत असताना एक देखणा प्रेक्षणीय फटका मात्र सागरच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय आणि तब्बल 6 धावा देऊन जातोय.
तदनंतर एक चांगला स्ट्रोक डाव्या बॅटने यावेळेस मात्र कार्पेटचा साह्य घेतलाय. दोन्ही धाव पूर्ण केली जाईल निश्चितच आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. 24 धावा आता मात्र धावफलकावरती आल्या आहेत. सागरने चांगलं कॉन्ट्रीब्युट केले. कॉन्ट्रीब्युशन फार गरजेचं असतं मित्रांनो. तुमचं योगदान तुमच्या टीम करता खऱ्या अर्थानं फार चांगलं साबित होणार असतं. आज निलेशजी थोरे साहेब आले, खऱ्या अर्थानं कार्याध्यक्ष पदाची भूमिका सांभाळली. या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या उन्नतीसाठी खेळाडूंच्या उत्कर्षासाठी आपलं योगदान देणं गरजेचं समजलं आणि निश्चितच एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन. आणखी एक देखणं स्ट्रोक. क्या बात आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सागरनं आपल्या टीम करता एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं आणि टीम जय शिवराय पालकरवाडी संघासमोर 31 धावांचं आव्हान अर्थातच 10-10ची सरासरी गाठवी लागेल जिंकण्याकरता. आता खऱ्या अर्थानं रोहित सत्वेचा कस लागणार आहे. कर्णधार कशा पद्धतीनं बॅटर्सना कॉन्ट्रीब्युट करतो, कशा पद्धतीनं बॅटर्स खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मनोबल उंचावतो हेही पाहणं तितकंच गरजेचं ठरेल. बॅटिंग ऑर्डर कशा पद्धतीची असेल, काय असेल हेही पाहावं लागेल. 18 चेंडू 31 धावा. पहिला सामना कोण करणार आपल्या नावावरती. यानंतर नेक्स्ट मॅच असेल अजित सत्ताळ. आपण कृपया या ठिकाणी माईक पर्सन संपर्क साधायचा. अजित दादा आपण या लगेचच टॉस्का बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. त्या ठिकाणी आमचे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडी घाई करायची. टीम काचले संघ, टीम शिरवली संघ. या ठिकाणी शिरवली संघाचा कर्णधार तुम्ही इकडे बसा म्हणजे त्यांना नावं सांगायला बसा. मी त्यांचं पण काम
या ठिकाणी असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून सूचित केले जाते पहिली इनिंग प्रत्येक इनिंग ही 15 मिनिटात संपुष्टात आली पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक षटकाकरता तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी असेल. तर यानंतर 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता जितेंद्र सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या जोडीचा नामोल्लेख सातत्यानं होत असतो. खऱ्या अर्थाने या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील 2 हे बाहुबली फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र ऑन स्ट्राईक तर सतीश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर हिटर आहे दोघेही. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अनिकेत याला जरूर पाहत आहे. 31 धावांचं लक्ष आहे. मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने जय शिवाय पालकरवाडी संघ या पहिल्या मॅच मध्ये त्या 31 धावांच्या लक्षाचा वेध घेतोय. यशडेस या ठिकाणी खराब भरकडतोय. अर्थातच अनिकेत पहिला चेंडू वाईट या ठिकाणी शिरवली संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले पद्मप्रसाद काजले संघाला फलंदाजी करण्याकरता. चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यामधून चेंडू डीपला ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिला चौकार जितेंद्रच्या बॅटमधून. डीजे मास्टर मास्टर्स काय गाणं लावलं. खैके पान बनारस वाला. काल परवा रवी बनारसची बॅटिंग आपण पाहिली असेल. दिल्ली धमाका. अप्रतिम एक्झिक्युशन. वाह, यावेळेस मात्र चांगला चेंडू. एक सबमरीन डिलिव्हरी पद्धतीचा. निश्चितच यावरती कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते ज्याची गरज आहे खऱ्या अर्थानं टीम निलगिरी संघाला. आणि तो निर्धाव चेंडू आला अनिकेतच्या माध्यमातून. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 5 धावा खर्च केलेत. दोन्ही बॅटर्स मात्र तितकेच पॉवरफुल. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. प्रोटेक्शन आहे. जजमेंट चुकलंय. चेंडू नवीन आहे. त्या चेंडूवरती फर नवीन आहे आणि तो फर हातामध्ये ग्रीप होत नाहीये. पहिल्या पूर्वार्धात आपण साहिलने एक झेल सोडलेला बघितला होता. त्याचंही कारण तेच आहे आणि तो ग्रीप न करू शकल्यामुळे हा झेल देखील सुटला जातोय. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. अर्थातच 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावांच्या लक्ष्याचा वेध घ्यायचा आहे. पाठलाग करायचा आहे. यशस्वी सुरुवात टीम जय शिवराय पालकरवाडी संघाची. अर्ध्या बॅटने पुन्हा एकदा पुश करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रयत्न यशस्वी होतोय. थोडीशी लूज रनिंग आपल्याला पाहायला मिळते ते जितेंद्र याच्या माध्यमातून. मात्र या 2 धावा देऊन जात आहेत. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. ज्या पद्धतीचं स्टार्टअप हवं होतं तसं स्टार्टअप मात्र जय शिवराय पालकरवाडी संघाला जरूर मिळालंय. मात्र पल्ला आहे तो अखेरचा. अर्थातच 31 धावांचा मळा मात्र गाठायचा आहे. गाठण्याकरता मात्र हे दोन्ही बॅटर्स सज्ज आहेत पहिला विजय संपादन करण्याकरता. चांगला चेंडू यावेळेस मात्र फेकला जातोय. वा, त्या ठिकाणी एक चांगली कामगिरी करतायत अंकेश ढवळे आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत. तर स्क्वेअर लेग पंचांची भूमिका निभावतायत खऱ्या अर्थाने या असोसिएशनला लाभलेले माझे जे चांगले हे दोन्ही पंच त्या ठिकाणी योग्य तो निर्णय देत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. वाह, चांगला भन्नाट वेग आहे. चांगल्या व्हेरिएशन्स न गोलंदाजी करताना आपल्याला अनिकेत पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू हा देखील होता. फुल लेंथ डिलिव्हरी. तद्वत मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा 9 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली रणनीती त्या ठिकाणी आखावी लागेल जर टीम जय शिवराय पालकरवाडी संघाला जर थांबवायचा असेल निलगिरी संघाला. तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे.
अजून फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्रिमूर्ती बडवली, दीपेश बामणे. जरा स्टेजपाशी यायचे त्वरित. वा, त्यावेळेस चांगला स्ट्रोक होता. पुन्हा आडव्या बॅटने यावेळेस मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. पुन्हा एक झेल निसटला जातोय. हे दोन झेल तुमच्या आणि तुमच्या टीमच्या विजयाच्या अंगलट येणारे आहेत. 3 धावा या ठिकाणी निश्चितच पूर्ण केल्या जातील, कारण हे सुज्ञ बॅटर्स आहेत दोघेही. 18 धावा धावफलकावरती येत आहेत. एक चांगले 2 स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केले गेले. एक संधी जरूर प्राप्त झाली होती, मात्र तो जर झेल टिपला गेला असताना तर या मॅच मध्ये थोडासा कमबॅक केला असता निर्गुणी संघानं. मात्र ही संधी तुमच्या वाट्याला पुन्हा येईल की नाही हे मात्र तुम्हाला आणि मला देखील ठाऊक नाहीये, कारण संधी आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात फक्त एकदाच येत असते. समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि इथे संधी निर्माण झाली आणि तिला मात्र पुन्हा वाया जाऊ दिली नाही. महत्वाच्या विकेटचं पतन होईल जितेंद्र मैदानाच्या. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं सनीच्या माध्यमातून आणि तिथंच फलंदाजांना चकवण्यात सनी मात्र यशस्वी झाला. 20 या आकड्यावरती धावफलक जैसे थे. 11 धावांची अजूनही गरज जय शिवराय पालकरवाडी संघाला. एक महत्वपूर्ण बॅटल्स, एक महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. एक उद्घाटनीय सामना स्पर्धेतला कार्याध्यक्ष चषकाचा. समोरच्या दिशेने फटका सजवलाय पुन्हा एकदा. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक वेगानं फेकी करतोय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये. दुहेरी धावेनं 22 धावा या धावफलकावरती येतील. 6 चेंडू 9 धावांची आता मात्र गरज आहे जिंकण्याकरता टीम जय शिवराय पालकरवाडी संघाला. 6 चेंडू 9 धावा. सतीश आहे, रोहित स्वतः त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आहे. त्या 6 चेंडू मध्ये 9 धावा कशा पद्धतीने
एका धावेची आता मात्र गरज आहे. अर्थातच सतीश हा बॅटर्स त्या ठिकाणी अगदी टीम करता खंबीरपणे उभा होता. वा, चांगला चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. अगदी पुण्यात टप्पा पडला होता आणि तदनंतर तिथून पुढे चेंडूने उंची घेतली होती. एका धावेची गरज आहे आणि 4 चेंडूंचा सामना करायचा आहे. पुढे सरसावला होता. अर्थातच यावेळेस पद्धत लालित्य करण्याचा प्रयत्न आणि जयशिंगराव पालकरवाडी संघानं महत्वपूर्ण सामना खऱ्या अर्थानं उद्घाटनीय सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं देखील करावं तितकं कौतुक. तोड आहे. स्पर्धा आज जरी तुम्हाला सोडून जावी लागली तरी देखील पुढील येणाऱ्या रविवारी आपल्या चुका शोधून चांगलं परिवर्तन